श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात. त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो. हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते. या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रामध्ये 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे. अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती, तर याची माहिती आता आपण पाहूया. दीपपूजनाचे काय महत्त्व आहे? हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभकार्याचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक शुभकार्य करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष असे महत्त्व आहे. दिव्यांचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे. तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते असे मानले जाते. आता पाहूया दिव्यांची पूजा कशा पद्धतीने करावी. दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे. आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यावर टाकावे. या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत. आता हे दिवे सुती कपड्याने चांगले पुसून घ्यावेत. त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढावी. त्यामध्ये आकर्षक रंग भरावे. आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दिवे मांडावेत. आता या दिव्यांवर हळदी, कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर हे सर्व दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा. दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी. त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. दीप अमावस्येच्या दिवशी शंकर, पार्वती आणि त्यांचा पुत्र असलेल्या कार्तिकेय या तिघांची पूजा केली जाते. अनेक लोक या दिवशी शंकरासाठी व्रतही ठेवतात. तशी ही देखील जुनी परंपरा आहे. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. या दिवशी पितृपूजा देखील केली जाते. अनेक जण दीप अमावस्येला तर्पण करतात आणि पितरांना पुरणाचा नैवेद्य दाखवतात. अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्येचे हे व्रत जे लोक करतात, पूजा करतात, दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. दीप अमावस्येला पिंपळ, केळी, लिंबू, तुळशी आदी झाडांची रोपटे लावली जातात. या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात. अनेक ठिकाणी दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा आहे. घरातील एडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या ओवाळण्यामागचा हेतू असतो. तर असे सांगितले जाते की हे जे दीपपूजन आहे हे या दिवशी ही दीपपूजनाची कथा ऐकल्याशिवाय ते पूर्णत्वास जात नाही. तर आता आपण दीपपूजनाची कथा ऐकूया. एक नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरावर आळ घातला आणि आपल्यावरील प्रवाद टाळला. इकडे उंदराने आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूड घेण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दालनात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली.
केली. सासू आणि दिराने निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. तिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे, तेलवात करावी आणि स्वतः प्रज्वलित करावे. खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. परंतु तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नेम खंडित झाला. पुढे कालांतराने दिव्यांच्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला. तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केले, कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू होत्या. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला की बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा जास्त थाटमाट जास्त व्हायचा. याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की असे होण्याचे कारण काय. मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर आणि विस्तृतपणे सांगितला. म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. तिला मेणा पाठवून माघारी आणले. झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्यत्यारी दिली. तिला दिवा पावला. जसा तिच्यावरील आळटला तसा तुमच्या आमच्यावरील आळटलो. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफल संपूर्ण. तर अशी ही दीप अमावस्येच्या विषयीची माहिती. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.